हॅलो विद्यार्थी मित्रांनो. तशा मॅथमध्ये फक्त 4च क्रिया मुख्य आहेत: प्लस, मायनस, गुणाकार आणि भागाकार. तसं तर गुणाकारातही प्लसच आहे आणि भागाकारातही मायनसच आहे. म्हणजे मुख्य क्रिया प्लस आणि मायनसच आहे. पण भागाकार म्हटला की टेबल आले, मग टेबल्सबरोबर कसोट्या आल्या. मग कोणकोणत्या कसोटीने आपण कशा संख्यांना भाग देता येतो ते बघू. त्यासाठी 2ची कसोटी, 3ची कसोटी, काही संख्या बघू आपण. आता नंबर्स पहा. इव्हन नंबर, ऑड नंबर आणि प्राईम नंबर. इव्हन नंबर म्हणजे ज्या अंकांच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक येतात त्यांना इव्हन नंबर म्हणायचं. उदाहरणार्थ 2, 4, 6, 9 आणि 6, 2, 8, 4 असे जर अंक असले तर इथे 9 आहे म्हणजे यातला अंक नाही आहे. म्हणजे हा इव्हन नंबर नाही. आणि इथे 4 आहे, यातला अंक आहे हा, म्हणून हा इव्हन नंबर आहे. म्हणजे युनिट प्लेसला या 5 अंकांपैकी एखादा अंक असेल तर त्याला इव्हन नंबर म्हणतात. आता इव्हन नंबर असे जर लक्षात राहत नसतील तर हा 2चा टेबल आहे. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8 आणि 2 5 जा 10 होते तर त्यातला युनिट प्लेसचा 0. आता हे झाले इव्हन नंबर. आता आपण पाहू ऑड नंबर. तर इव्हन नंबर सोडल्यावर उरलेले जे संख्या आहेत त्या सगळ्या ऑड नंबर आहे. म्हणजे ऑड नंबरमध्ये युनिट प्लेसला 1, 3, 5, 7 आणि 9 असे अंक येतात. उदाहरणार्थ 49 किंवा 621 किंवा 855 हे युनिट प्लेसला जे अंक आहेत हे या अंकांपैकी आहेत, म्हणून यांना ऑड नंबर म्हणायचे. आता आपण काही इव्हन नंबर लिहू. सगळे टोटल नंबर लिहू आणि त्यातले इव्हन आणि ऑड शोधून काढू. आता यामध्ये पहा, इथे 6 आहे म्हणजे हा इव्हन नंबर आहे. आणखी इथे 0 आहे म्हणजे हा इव्हन नंबर आहे. इथे 2 आहे म्हणून हा इव्हन नंबर आहे. इथे 6 आहे म्हणून हा इव्हन नंबर आहे. इथे 2 आहे म्हणून हा इव्हन नंबर आहे. उरलेले म्हणजे इथे 3 आहे, इथे 1 आहे, इथे 7 आहे. म्हणजे संख्या कितीही मोठी असली तरी युनिट प्लेसला 1, 3, 5, 7, 9 हे अंक असले तर ते ऑड नंबर असतात. आता आपण पाहू 2ची कसोटी. आपण समसंख्या पाहिल्या, इव्हन नंबर पाहिले. कोणताही इव्हन नंबर असेल तर त्याला 2ने पूर्ण भाग जातो. म्हणजे बघा 4, 0, 8, 6, 2, 4 हे अंक आहेत, म्हणून ह्या सगळ्या इव्हन नंबर आहेत. याला 2ने पूर्ण भाग जातो म्हणजे भाग दिल्यावर बाकी 0 राहील, त्याला म्हणतात पूर्ण भाग जाणे. तसंच आता आपण 3ची कसोटी पाहू.
जनरली 3ची कसोटी सगळ्या अंकांची प्लस करतात. 6 + 2 + 5 + 4 8 + 9 म्हणजे 17. आता 17 हा अंक 3च्या टेबलमध्ये नाही, म्हणून या संख्येला 3ने भाग जाणार नाही. हा अंक जर मोठा असेल तर याची पुन्हा प्लस करायची, म्हणजे 1 + 7 = 8. हा 8 3च्या टेबलमध्ये नाही, म्हणून ह्या संख्येला 3ने पूर्ण भाग जाणार नाही. आता आणखी बघू आपण लागोपाठचे असणारे 3 अंक, म्हणजे समजा 3 4 6, 3 4 5 हे 3 अंक. आता हे 3 अंक 4 5 3 असेही लिहिता येतील. 5 3 4 असंही लिहिता येईल. पण अंक याच्यात लागोपाठचेच आहेत. 3 4 5 3 5 4 3 4 5 3 4 5 म्हणजे लागोपाठचे जर 3 अंक असतील, मग ते क्रम कोणताही असो, तर त्याला 3ने पूर्ण भाग जातो. म्हणजे सम करायची गरज नाही, पटकन उत्तर शोधता येते. आता याच्यात जर 6 अंकी संख्या असली, असं पण घेऊ शकतो आपण. 9 10 11 ही संख्या पण चालेल. ही लागोपाठची आहे, मग याचा क्रम कसाही असो. 11 10 9 असाही असला तरी चालेल. याला 3ने भाग जाईल. मोठी संख्या कोणतीही असो, 23 24 25 सलगच्या संख्या आहेत, म्हणून या पुऱ्या संख्येला 3ने पूर्ण भाग जाईल. पटकन ओळखता येईल की 3ने भाग जातो की नाही. फक्त लागोपाठचे 3 अंक पाहिजेत. आणखी एक टेस्ट पाहू आपण 3ची. समजा अशी संख्या आहे, याच्यामध्ये प्लस प्लस करत जायचे. 5 + 4 होतात 9 आणि 6 + 3 होतात 9. म्हणजे यालाही 3ने पूर्ण भाग जातो. अंकांची सम करताना 3 6 9 अशी सम करत जायचे. आता याची सम 9 होते. 3 6 सोडून दिला. 8 आणि 4 12 होतात. 12 पण 3ने डिव्हिजिबल आहे आणि 9 पण 3ने डिव्हिजिबल आहे. म्हणजेच या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. आता या संख्येमध्ये बघा, 3 6 9 6 9 म्हणजे 3 6 आणि 9 हे अंक कुठेही असले तरी याला पण 3ने पूर्ण भाग जातो. आता ही संख्या आहे, याला बघू आपण 3ने भाग जातो का. हे पाहण्यासाठी अशी पूर्ण सम करायची गरज नाही. आपण काय करू, 8 + 1 9 होते. 3 आणि 6 3च्या टेबलमधल्याच संख्या आहेत. 5 आणि 4 हे पण 9 होतं. म्हणजे 3 6 9 हे असले की 3ने भाग जातो. तसेच 5 1 2 4 4 2 अशी जर संख्या असेल तर याची सम होते 6, याची सम होते 6, याची सम होते 6. म्हणजे 6 6 आले, म्हणून पण 3ने पूर्ण भाग जातो. आता 3 बरोबरच 9ची पण टेस्ट अशीच आहे.
9 8 7 4 6 असे जर अंक घेतले तर यामध्ये पण 9 सम इन असे पाहिजे, फक्त 9 आला पाहिजे. 3च्या टेबलमध्ये आपण काय पाहिलं, 3साठी 3 6 9 पाहिजे आणि 9च्या कसोटीसाठी फक्त 9 सम आली पाहिजे. इथे 9 येते आणि या बाकीच्यांची सम करावं लागेल. 8 + 7 + 4 + 6 इथे 15 झाले आणि इथे 10 म्हणजे ह्याची सम झाली 25. म्हणजे हे 9ने डिव्हिजिबल नाही. 1 8 6 3 9 4 5 समजा ही एवढी मोठी संख्या आहे. आता याच्यामध्ये याची सम 9 आहे, याची सम 9 आहे, हा 9च आहे आणि ही पण सम 9 आहे. म्हणून मग याला 9ने भाग जातो. म्हणजे 3ची कसोटी आणि 9ची कसोटी यातील फरक लक्षात आला का? आणि 9ची कसोटी अंकांची सम करत जायची. 3साठी 3 6 9 यापैकी कोणतेही अंक आले तरी चालतात आणि 9साठी 9 9 9 अशी सम आली पाहिजे. म्हणजे 9ने ती संख्या पूर्ण डिव्हिजिबल असते. तुमच्या लक्षात आले का? 9चा टेबल बघा कसा आहे. नाईन 8 7 6 5 4 3 2 1 0 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे पहा इथे तर 9 आहेच. 8 + 1 9 2 + 7 9 3 + 6 9 4 + 5 9 म्हणजे काय? तर 9च्या टेबलमध्ये प्रत्येक संख्येची सम 9 आहे. म्हणून 9ने भाग जाण्यासाठी संख्यांचे गट करत जायचे आणि 9 सम आली तर 9ने त्याला पूर्ण भाग जातो. आपण काय काय पाहिलं? 2ची कसोटी इव्हन नंबर असला पाहिजे. 3ची कसोटी सम 3 6 9 आली पाहिजे आणि 9ची कसोटी सम 9 आली पाहिजे. आता थोडी उजळणी करू आपण. इथे पहा 5 आहे म्हणजे हा इव्हन नंबर नाही, म्हणजे हा 2ने डिव्हिजिबल नाही. आता 3साठी पाहू आपण. 3 6 आणि उरलेले अंक 5 + 5 + 2 म्हणजे 12 म्हणजे 3ने डिव्हिजिबल आहे. आणि 9साठी हे याचा 9 होते पण याची सम 12 येते म्हणजेच 9ने डिव्हिजिबल नाही. आता इथे 1 आहे म्हणजे ऑड नंबर आहे, म्हणजे हा 2ने डिव्हिजिबल नाही. याची सम करताना आता 3साठी हा 3 घेतला, तो सोडून दिला. 5 आणि 1 6 4 आणि 2 6 म्हणजे 3ने डिव्हिजिबल आहे. आणि 9साठी याची सम 9 यायला पाहिजे. मग 2 आणि 4 6 होतात, 6 आणि 3 9 पण हे 6च होतात. म्हणून हे 9ने पण डिव्हिजिबल नाही. आता ही संख्या बघू. इथे 1 आहे म्हणजे ऑड नंबर आहे, म्हणजे 2ने डिव्हिजिबल नाही. आता 3साठी हा 6 सोडून दिला, हा 6 सोडून दिला. 5 + 2 7 आणि 8 म्हणजे 3ने डिव्हिजिबल नाही. आता 9साठी 9 सम आली पाहिजे. 6 + 2 8 8 + 1 9 हे 9 आले पण हे 11 येतात.
म्हणून 9ने डिव्हिजिबल नाही. इथे युनिट प्लेसला 4 आहे म्हणजे 2ने डिव्हिजिबल आहे. 3साठी हे 6 आणि हे 9, पण हा 4 शिल्लक राहिला म्हणून 3ने डिव्हिजिबल नाही. आणखी 9साठी प्लस करावं लागेल पूर्ण. इथे 6 झाले, 6 + 5 11, 11 + 8 19, म्हणजेच 9ने डिव्हिजिबल नाही. आणखी एक लक्षात घ्या, 9ने जर डिव्हिजिबल असेल तर 3ने डिव्हिजिबल असतेच, कारण 3च्या टेबलमध्ये 9 आहे. आता आपण 4ची टेस्ट बघू. 4साठी कोणत्याही संख्येच्या शेवटचे 2 अंक 4ने डिव्हिजिबल पाहिजे. हे 4च्या टेबलमध्ये येतात म्हणून हे डिव्हिजिबल आहे. याला 4ने भाग जातो पूर्ण म्हणून ही पण डिव्हिजिबल आहे. किंवा दोन्ही 0 असले तरीही 4ने भाग जातो. इथे 4ने पूर्ण भाग जात नाही, म्हणजेच काय, शेवटच्या 2 अंकांना 4ने पूर्ण भाग जातो का हे बघायचे. त्यावरून कळते की 4ने भाग जातो की नाही. म्हणजे फक्त इव्हन नंबर असून चालत नाही. आता इथे 62 4ने डिव्हिजिबल नाही. इथे 4 1 जा 4 होईल, 2 खाली उरले 22 येतात, म्हणजे 4ने डिव्हिजिबल नाही. इथे पण 14 4ने डिव्हिजिबल नाही. आता 5ची टेस्ट. 5ची टेस्ट खूप सोपी आहे. 5च्या टेस्टमध्ये टेबल कसं आहे, टेबलमध्ये 5 10 15 20, म्हणजे युनिट प्लेसला 0 5 0 5 असेच येते. म्हणून कोणत्याही संख्येच्या युनिट प्लेसला जर 0 किंवा 5 असेल तर 5ने डिव्हिजिबल आहे. इथे युनिट प्लेसला 4 आहे म्हणजे 5ने डिव्हिजिबल नाही. इथे 6 आहे म्हणजे हे पण डिव्हिजिबल नाही. म्हणजे फक्त 0 पाहिजे नाहीतर 5 पाहिजे, तरच ते 5ने डिव्हिजिबल असते. आता आपण 6ची टेस्ट बघू. आपण 2ची टेस्ट आणि 3ची टेस्ट पाहिली आणि 3ची टेस्ट पाहिली. आता 6ची टेस्ट पाहताना पहिले तर पाहायचा नंबर इव्हन आहे का. 6ची टेस्ट पाहताना आपण पाहू 2च्या टेस्टप्रमाणे नंबर इव्हन आहे का. इथे 2 आहे म्हणजे 2ची टेस्ट लागते याला. 2ची टेस्ट लागल्यावर 3ची टेस्ट लागते का ते बघू. इथे 4 + 9 होतात, हे 9 आणि हा 2 शिल्लक राहतो म्हणजे 3ने डिव्हिजिबल नाही. म्हणून या संख्येला 6ने पूर्ण भाग जाणार नाही. आता हा दुसरा नंबर, इथे इव्हन नंबरच नाही आहे म्हणून याला 3ची टेस्ट लावायची गरज नाही. डायरेक्टच समजते की 6ने भाग जाणार नाही. इथे पण हा इव्हन नंबर नाही आहे, ऑड नंबर आहे म्हणून हा पण 6ने डिव्हिजिबल नाही. इथे पण ऑड नंबर आहे म्हणून हा पण 6ने डिव्हिजिबल नाही. आता इथे इव्हन नंबर आहे पण याला 3ची टेस्ट लागते का ते पाहू. 3 6 आणि या दोन्हीची सम होते 9, म्हणजे 3 किंवा 6 किंवा 9
हे तिन्ही असले तर 3ने डिव्हिजेबल असतात. म्हणून मग या संख्येला 6ने भाग जातो. आता याच्यात इथे पण इव्हन नंबर आहे, मग 3ने भाग जातो का बघू आपण. 8 + 2 10, हा 9 सोडून दिला. 8 + 2 10 + 4 14. 14ला 3ने भाग जात नाही, म्हणून यालाही 6ने भाग जात नाही. म्हणजे पहिले इव्हन नंबर पाहायचा, नंतर 3ची टेस्ट लावायची. 3ची टेस्ट लावल्यावर मग समजेल की 6ने भाग जातो की नाही. आता आपण बघू 7ची टेस्ट. 7च्या टेस्टमध्ये जर 3 अंकी संख्या असेल तर शेवटच्या अंकाची डबल करायची आणि हे 34मधून मायनस करायचे. आणि याला जर 7ने भाग जात असेल तर या मूळ संख्येला 7ने पूर्ण भाग जातो. आता बघा, ही संख्या आहे. आता या 1ची डबल होते 2. याच्यातून हे 2 मायनस केले, इथे आले 54. हे 7च्या टेबलमध्ये नाही, म्हणून याला 7ने भाग जाणार नाही. आता हीच संख्या बघा, 343. आता याच्या अगोदर जर 7 असेल किंवा इथे 14 असेल तर हे 7 हे 14 माहीत आहे आपल्याला की 7च्या टेबलमध्ये आहे, म्हणून या उरलेल्या 3 अंकी संख्येला टेस्ट लावायची. आता हे बघा, 448 आणि 665. समजा याच्या पुढे 7 आहे, मग 7च्या टेबलमध्ये 7 आहेच, म्हणून आपण याला नाही पाहणार, फक्त यालाच टेस्ट लावायची. मग 5ची डबल होते 10. याच्यातून 10 मायनस करायचे, म्हणजे इथे येतील 56. आणि 56 7च्या टेबलमध्ये येतात, म्हणून मग या पूर्ण संख्येला 7ने पूर्ण भाग जातो. तसंच आता इथे बघा, समजा इथे 7च्या टेबलमधल्या 28 आहेत, अशी संख्या आहे. मग आता 28 7च्या टेबलमध्ये आहे, मग हे सोडून दिले, मग याला टेस्ट लावू. 8चे डबल होते 16. याच्यातून 16 मायनस केले तर 14मधून 6 गेले 8 आणि 4मधून 2 गेले 2. 28 6च्या टेबलमध्ये आहे, म्हणून मग या पूर्ण संख्येला 7ने भाग जातो. आता आपण 8ची टेस्ट पाहू. 8साठी तर पूर्ण 3 अंकी संख्येला भाग देऊनच बघावं लागते. मोठी संख्या असेल तर याला 3 अंकी संख्येला भाग देऊन पाहिल्यावर या मोठ्या संख्येला भाग जातो. तर इथे तर हा ऑड नंबर आहे, म्हणजे कोणत्याही इव्हन नंबरच्या टेबलमध्ये ऑड नंबर येत नाही. इथे ऑड नंबर असल्यामुळे 8ने भाग जाणारच नाही. आता अशी संख्या असेल तर याला भाग देऊन पाहायचा, 8ने भाग जातो याला, म्हणून मग या पूर्ण संख्येला भाग जातो. तशीच ही संख्या बघा, इथे पण याला 8ने भाग जातो, म्हणून मग या पूर्ण संख्येला 8ने भाग जातो. मग आता इथे अंक काहीही असले तरी चालतील, जसे 5 6 2 आणि पुढे जर 4 0 0, तर यालाच 8ने भाग जातो, म्हणून या पूर्ण संख्येला पण 8ने भाग जातो. आता आपण 9ची टेस्ट पाहिलीच आहे, आता 10ची बघू. 5 प्रमाणेच 10चा टेबल. 10च्या टेबलमध्ये युनिट प्लेसला काय आहे, 20 30 40 50,
म्हणजे काय तर 000 म्हणजे कोणत्याही संख्येच्या युनिट प्लेसला जर 0 असेल तर ती संख्या 10ने डिव्हिजिबल असते. झिरो सोडून कोणताही अंक असेल तर त्याला 10ने पूर्ण भाग जाणार नाही. टेनचा टेबल आठवायचा 000 आणि 5मध्ये काय फरक आहे? 5च्या टेस्टसाठी 0505 असं पाहिजे आणि 10साठी 00 पाहिजेत. आता आपण 11ची टेस्ट बघू. 11ची टेस्ट अशी संख्या असेल तर एक सोडून म्हणजे या दोन्हीची सम करायची 10 आणि या दोन्हीची सम करायची 5 आणि याचा डिफरन्स काढायचा. आणि हे जर 0 किंवा 11च्या पटीत असेल म्हणजे 11, 22, 33 तर ते 11ने डिव्हिजिबल असते. आता अशी संख्या असेल तर 4, 6 आणि 3 याची सम करायची आणि याची सम करायची. 3 + 4 9 3 + 4 7 7 + 6 13 आणि 3 + 5 8 झाले. ह्याची सबट्रॅक्शन येते 5 म्हणजे 11ने डिव्हिजिबल नाही. 1 3 3 1 अशी संख्या असेल तर या दोन्हीची सम या दोन्हीची सम म्हणजे 4 - 4 याचा डिफरन्स झाला 0 म्हणून 1331 डिव्हिजिबल बाय 11. तर 1 to 1 ही संख्या पाहिली तर या दोन्हीची सम 2 होते. हा 2 2 - 2 0. हा तर 11चा स्क्वेअरच आहे म्हणजे 11ने भाग जातो याला. 5 6 5 6 5 6 अशी संख्या असेल तर 6 6 6 म्हणजे 18 झाले आणि 5 5 5 म्हणजे 15 झाले. इथे डिफरन्स येतो 3 म्हणजे 11ने डिव्हिजिबल नाही. तर ही संख्या जर घेतली आपण तर याच्यामध्ये 9 9 9 याची सम होते 27 आणि 2 आणि 3 5 याचा डिफरन्स 22 22 11च्या पटीत आहे म्हणून ही संख्या 11ने डिव्हिजिबल आहे. आता आपण 12ची टेस्ट बघू. 12च्या टेस्टसाठी 12चे मल्टिपल आहे 3 × 4 म्हणून पहिले 3ची लावा नाहीतर पहिले 4ची लावा. 2पैकी एक टेस्ट लावायची आणि मग दुसरी लावायची. 4ची टेस्ट लावण्यासाठी सगळ्यात पहिले इव्हन नंबर पाहावं लागते. नंतर 3ची टेस्ट सोपी आहे. मग पहिले इव्हन नंबर पाहायचा, नंतर 3ची टेस्ट लावायची आणि नंतर 4ची टेस्ट लावायची. हे सगळे जर लागत असतील तर 12ने ती संख्या डिव्हिजिबल असते. आता याच्यामध्ये बघा इथे जर 6 घेतले, ह्या बघा 2 संख्या. आता इथे इव्हन नंबर आहे आणि 52ला 4ने भाग जातो आणि 3ची टेस्ट 4 + 5 9
आणि 2 + 1 3. म्हणजे याला 12ने भाग जातो. आता ही संख्या बघा, इथे 4ने डिवाईड होते. इव्हन नंबर आहे, 4ने डिव्हिजिबल आहे. आता 3ने डिव्हिजिबल असण्यासाठी 6 हा 6 तर सोडून दिला. 5 + 4 9, पण 4ला 3ने भाग जात नाही. म्हणून या संख्येला 12ने भाग जाणार नाही. आता आपण बघू 15ची टेस्ट. हे मल्टिपल आहे 3 × 5. मग यासाठी पहिले 5ची टेस्ट लावायची, नंतर 3ची. आता ही संख्या आहे, याच्यामध्ये 5ची टेस्ट लागली. इथे 0 आहे म्हणून 5ने डिव्हिजिबल आहे. आता 3ची लावायची. हा 6 सोडून दिला. 5 + 2 7, 7 + 2 9. म्हणजे ही संख्या 15ने डिव्हिजिबल आहे. आता इथे 3 आहे म्हणजे 5ची टेस्ट लागत नाही. म्हणजे इथे 15ने डिव्हिजिबल नाही. इथे 5 आहे म्हणजे 5ची टेस्ट लागते. मग आता 3ची लागते का बघू. इथे 5 + 4 9 झाले. 8 + 2 10, 10 + 5 15. म्हणजे 3च्या टेबलमध्ये आहे. म्हणून याला 15ने भाग जातो. आता इथे 0 आहे म्हणून 5ने भाग जातो. आता 3ची टेस्ट लावायसाठी हा 3 सोडून दिला. 5 + 5 10 + 2 12. म्हणजेच 3ने डिव्हिजिबल आहे आणि 5ने डिव्हिजिबल आहे म्हणून 15ने डिव्हिजिबल आहे. तसंच इथे 0 आहे म्हणजे 5ने डिव्हिजिबल आहे आणि 4 + 5 9 होतात म्हणून 3ने पण डिव्हिजिबल आहे म्हणून 15ने डिव्हिजिबल आहे. आता इथे 5 आहे म्हणून 5ने डिव्हिजिबल आहे आणि 9 6 आणि 5 + 4 9 म्हणजे 3ने पण डिव्हिजिबल आहे म्हणून ही संख्या 15ने डिव्हिजिबल आहे. आता बघू आपण 25ची टेस्ट. 25चं टेबल कसं आहे. 25 50 75 100 125 150. म्हणजे काय, शेवटचे 2 अंक काय येत आहे. 25 50 75 आणि 00. हे अंक जर असतील शेवटी 2 तर 25ने डिव्हिजिबल आहेत. उदाहरणार्थ 600 म्हणजे 2 0 आहे. 875 म्हणजे 75 आहे. नंतर 925 म्हणजे 25ने डिव्हिजिबल आहे. मग संख्या इकडे काहीही असली तरी चालते. फक्त शेवटचे 2 अंक बघायचे आणि त्यावरून 25ने डिव्हिजिबल आहे की नाही हे कळते. मग आपण आज कोणकोणत्या टेस्ट पाहिल्या. 2 3 4 5 6 7 8 9 10 12 15 आणि 25. इतक्या टेस्ट आल्या तर कोणत्या संख्येला भाग जायला कोणती संख्या सुटेबल आहे हे खूप सोपे जाते. जसे फॅक्टर पाडायचे असले. आता 720 आहे. मग याला डिव्हिजन करताना प्राईम नंबर पाहायचे तर 2ने भाग जातो का. इथे 0 आहे म्हणून 2ने डिव्हिजिबल आहे. मग इथे 360 येते. मग पुन्हा 0 आहे तर 2ने डिव्हिजिबल आहे. पण मोठी संख्या घ्यायची असेल तर 2च्या पुढे 3 6 आहे म्हणून 3ने पण डिव्हिजिबल आहे. 4साठी 60 बघतात. 60ला 4ने डिव्हिजन होते. 5साठी इथे 0 आहे. म्हणजे बघा
ही संख्या कशा कशाने डिव्हिजिबल आहे. 0 आहे म्हणून 2ने, 7 + 2 9 आहे म्हणून 3ने आहे. 20ला 4ने डिवाईड होते म्हणून 4 पण आहे. इथे 0 आहे म्हणून 5. 6ची टेस्ट काय आहे. इव्हन नंबर पाहिजे आणि 3ने डिव्हिजिबल पाहिजे. म्हणजे 2 आणि 3 या दोन्हीने डिव्हिजिबल असेल तर 6ने डिव्हिजिबल असते. 7ची टेस्ट काय आहे. तिसऱ्या अंकाची डबल याच्यातून मायनस करायची. 0ची डबल 0च होते. मग याच्यातून 0 मायनस केला तर 72 येतो. 72 7ने डिव्हिजिबल नाही म्हणजे 7 येणार नाही. 8साठी तिन्ही अंकांना भाग देऊन पाहावं लागते. 8 9 जा 72 होते म्हणजे 8ने डिव्हिजिबल आहे. नंतर 9ची टेस्ट 7 + 2 9 होते म्हणून 9ने पण डिव्हिजिबल आहे. इथे 0 आहे म्हणून 10ने पण डिव्हिजिबल आहे. 11साठी अलग अलग सम करतात. 7मधून 2 गेले 5 येतात म्हणजे 11ने डिव्हिजिबल नाही. 12साठी 3 × 4 पाहायचं. मग पहिले इव्हन नंबर पाहिला. आता 3 × 4 तर इथे आहेच म्हणून 12ने डिव्हिजिबल आहे. 15साठी 3 × 5 पाहतात. हे दोन्ही आहे म्हणजे 15ने डिव्हिजिबल आहे. आणि 25साठी शेवटचे 2 अंक कोणते पाहिजे. 0 0 25 50 75. यापैकी इथले कोणतीच संख्या नाही आहे म्हणून 25ने डिव्हिजिबल नाही. आता मी काही उदाहरणं देते ते तुम्ही स्वतः करून बघा. तुमच्यासाठी एक्झरसाइज. 1008 672 1246 2088 2480 2368 2112 1200 448 14,665 678 आणि 592. सगळे करून बघा आणि कुठे काही अडचण आली तर कॉमेंट करा. मी तुमचे सगळ्यांचे प्रश्न सॉल्व करेल. तिसऱ्या प्रकारचे नंबर राहिले आपले प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे असे नंबर की जे कोणत्याही पाढ्यामध्ये येत नाही. जसं 7 फक्त 7च्याच टेबलमध्ये येतो, बाकी कोणत्या टेबलमध्ये येत नाही. असे प्राईम नंबर 100पर्यंत 25 आहेत. त्यांची आपण लिस्ट बघून घेऊ. हे आहेत प्राईम नंबर 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97. हे 25 नंबर आहेत. आणि 2 हा एकच इव्हन नंबर आहे, बाकी सगळे ऑड आहेत. हे फक्त यांच्याच टेबलमध्ये येतात, दुसऱ्या टेबलमध्ये येत नाही. तुम्हाला दिलेली एक्झरसाइज पूर्ण करा. कुठे काही प्रॉब्लेम आला तर कॉमेंट करा. मी पुन्हा समजावून सांगेल. गणिताचा मुख्य भाग आहे हा. कसोट्या आल्याच पाहिजे, त्याच्याबरोबर टेबलही आले पाहिजे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. खूप खूप अभ्यास करा. अंकांशी नेहमी खेळत राहिले तर गणित विषय खूप सोपा जातो.
म्हणून नेहमी अंकांशी खेळत राहायचं आणि गणिताला आपला मित्र बनवायचे. गुड बाय.